नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये बी एज्युकेरच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तर जे विद्यार्थी 5 वर्षासाठीची महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी पात्रतेच्या अटी काय आहेत, शैक्षणिक पात्रता काय असायला हवी, वयोमर्यादा किती असायला हवी, यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर ही परीक्षा आहे ती सीईटी सेल कंडक्ट करतो. त्याचबरोबर ही परीक्षा 2 भाषांमध्ये घेतली जाते, मराठी आणि इंग्रजीमध्ये. चला तर पाहूया की पात्रतेच्या अटी काय आहेत. तर पात्रता आणि अटी म्हणजेच एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर पहिला एक शैक्षणिक पात्रता. तर महत्वाचं म्हणजे तुमची 12वी पूर्ण असायला हवी. तर यामध्ये अट काय आहे, तर 45% पाहिजेत जे विद्यार्थी जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधून असतील तर. 42% पाहिजेत जे विद्यार्थी व्हीजेएनटी एसबीसी ओबीसी मधून असतील तर. 40% पाहिजेत जे विद्यार्थी एससी एसटी कॅटेगरी मधून असतील तर. त्यानंतर आहे जे विद्यार्थ्यांची 12वीची परीक्षा झाली, रिझल्ट यायचा बाकी आहे, असे विद्यार्थी देखील ही परीक्षा देऊ शकतात. फक्त ऍडमिशनच्या वेळेस योग्य ते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहेत. म्हणजेच काय, तर तुम्ही 12वी पास पाहिजेत. ओके. जर जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरील असतील ते सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. तर या ठिकाणी वयाची कोणतीही अट नाहीये मित्रांनो, तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. ओके. तर जे विद्यार्थी 5 वर्षासाठीची परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी बी एड्युकेअर मध्ये ऑफलाईन ऑनलाईन कोचिंग उपलब्ध आहे. व्हिडिओ रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा उपलब्ध आहेत. ही परीक्षा 2 भाषांमध्ये घेतली जाते, त्यामुळे आपल्याकडे दोन्ही भाषांमध्ये टेस्ट पॅक उपलब्ध आहेत. पुस्तकं सुद्धा आपल्याकडे दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. ई पुस्तकं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर कोणत्याही शंका असतील तर तुम्ही आमच्या ब्रांचेसला भेट देऊ शकता. आमच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या घाटकोपर, डोंबिवली, दादर या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि माहिती घेऊ शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन टॉपिकसह. धन्यवाद.